मी रंजिता, माझ्या YouTube चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत करते। आज आपण बनवतोय उपवासाचे बटाटा साबुदाणा पापड। बनवायला अगदी सोपे आहेत, झटपट बनतात, कसली पूर्व तयारी करावी लागत नाही। चला तर रेसिपी सुरू करूया। इथे मी 1 किलो बटाटे उकडून घेतलेले, छान उकडून घ्यायचे, कच्चे नाही राहिले पाहिजे, आतपर्यंत उकळले गेले पाहिजे। बटाटे थंड होतात तोपर्यंत आपण साबुदाणा भाजून घेऊया। 1 पाव साबुदाणा घेतलेला आहे। साबुदाणा मीडियम गॅसवर भाजून घ्यायचा, कलर चेंज नाही करायचा, खूप छान असा कडक होईपर्यंत भाजून घ्यायचा। हलकासा कलर चेंज होते साबुदाणा भाजून झाल्यानंतर, असे 5 ते 6 मिनिटं लागतील तुम्हाला भाजायला। बघा हलका कलर चेंज दिसतोय तुम्हाला साबुदाण्यामध्ये, भाजलेल्या आणि बिना भाजलेल्या साबुदाण्यामध्ये तुम्हाला चेंज दिसतोय। साबुदाणा थंड होते तोपर्यंत बटाट्याचे साल काढून घ्यायचे। संपूर्ण बटाट्यांची साल काढून घ्यायची। अशा पद्धतीने बघा संपूर्ण बटाट्याची साल काढून घ्यायची आणि बटाटा असा किसणीने किसून घ्यायचा। तुम्हाला हवं तर तुम्ही मॅशरनी पण मॅश करू शकता, मॅशरनी पण खूप छान मॅश होतो। अशा पद्धतीने संपूर्ण बटाटे मॅश करून घ्यायचे। बटाट्याच्या गुठळ्या नाही राहिल्या पाहिजे। बघा मॅश करून झालेले संपूर्ण बटाटे। साबुदाणा पण थंड झालेला आहे। मिक्सर मधून असं बारीक दळून घ्यायचं, जाळ नाही राहिलं पाहिजे। जाळ राहिलं तर तुम्ही चाळणीने चाळून घेऊ शकता। मॅश केलेल्या बटाट्यावर टाकायची, 1 चम्मच मीठ टाकायचं, 1 चम्मच लाल तिखट टाकायचं, तुम्ही हिरव्या मिरच्याची पेस्ट पण टाकू शकता, 1 चम्मच जिरं टाकायचं। मीठ तुमच्या चवीप्रमाणे तुम्ही कमी किंवा जास्त करू शकता, मीठ आणि तिखट। हे संपूर्ण पीठ मळून घ्यायचं आहे आपल्याला। संपूर्ण पीठ एकजीव करून मळून घ्यायचं आहे। 4 ते 5 मिनिटं छान असं मळून घ्यायचं आहे। गरजेनुसार पाणी टाकायचं, थोडं थोडं पाणी टाकायचं। खूप पातळ पण पीठ नाही बनवायचं आहे आपल्याला आणि खूपच असं घट्ट पण नाही बनवायचं आहे। अशा पद्धतीने पूर्ण पीठ मळून घ्यायचं आहे। मळलेलं पीठ असंच 10 मिनिटं ठेवून पण तुम्ही पापड बनवू शकता। 10 मिनिटं हे पीठ मी वाफवून घेणार आहे, गोळे बनवून घ्यायचे। एका भांड्यामध्ये ठेवायचे, साईडला गॅसवर एका भांड्यामध्ये पाणी गरम करायचं, पाण्याला उकळी येऊ द्यायची, त्यामध्ये हे पीठ ठेवायचं, पिठाचं भांडं ठेवायचं, त्यामध्ये वरून पक्क झाकण ठेवायचं, वाफ बाहेर गेली नाही पाहिजे। अशा पद्धतीने 10 मिनिटांनंतर पीठ वाफवून झालेलं आहे। वाफवून झाल्यानंतर 2 ते 3 मिनिटांनी झाकण काढलेलं आहे मी। बघा पीठ अजूनही खूप गरम आहे। पीठ मोठ्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं, पीठ मॅशरनी मॅश करून घ्यायचं, लगेचच थंड होणार मग। बघा थोडं थंड झालेलं आहे आणि छान असं मळून घ्यायचं पिठाला। परत 1 वेळा मळून घ्यायचं आणि छान असं मऊ पीठ झालेलं आहे। असे छोटे छोटे गोळे बनवून घ्यायचे। तुम्हाला हवे त्या साईजचे पापड बनवू शकता तुम्ही, छोटे किंवा मोठे। मी खूप मोठे साईजचे बनवत नाही पापड, थोडे छोट्या साईजचेच बनवते। मी अशा पापड मशीनवर पापड बनवत आहे। एका कॅरी बॅगला तेल लावून घ्यायचं, पिठाचा गोळा ठेवायचा, हलका प्रेस करायचा हाताने। अशा पद्धतीने प्रेस करून छान असा पापड बनतो आणि मशीनवर पापड पटापट बनतात आणि पीठ वाफवल्यामुळे खूप हलके पापड बनतात। या पिठाचे पापड खूप कडक नाहीत बनत। अशा पद्धतीने सगळे पापड बनवून घ्यायचे, प्लॅस्टिक पेपरवर टाकायचे। अशा पद्धतीने तुम्ही हे पापड पोळपाटावर पण बनवून घेऊ शकता आणि खूप हलके आणि खुसखुशीत पापड होतात हे। 1 किलो बटाट्याला 1 पाव साबुदाणा खूप परफेक्ट प्रमाण आहे। अशा पद्धतीने तुम्ही बनवा आणि कळकळीत 2 दिवस उन्हात वाळवून घ्या। अशा पद्धतीने बघा सगळे पापड बनवून झालेले आहेत। 2 ते 3 दिवस कळकळीत उन्हात वाळवून घ्या आणि एअरटाईट डब्यामध्ये भरून ठेवा। 1-2 वर्ष आरामात टिकतात। तुम्ही पण माझ्यासारखे गॅलरीत पापड सुकवत असाल तर कळकळीत उन्हात 2 ते 3 घंटे तरी वाळवून घ्या। पापड छान बघा कडक वाळलेले आहेत। पापड बघा तळून पण दाखवते, खूप छान असे खुसखुशीत पापड होतात।
बघा छान असे फुललेले आहेत. अशा पद्धतीने तुम्ही बनवून बघा आणि कशी झाली रेसिपी हे नक्की सांगा. बघा छान असे खुसखुशीत पापड झालेले आहेत. रेसिपी कशी वाटते ते कमेंट करून नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा. असेच छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.